तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 12 मार्चच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतो आहे. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सरकारला समजलेलं असतं की कोणीतरी एक माणूस शिरीष बेर्डेकडे गेला आणि सरकारचा भूतकाळ काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. सरकार मनात म्हणते, हा जो कोणी माणूस आहे जो माझ्या भूतकाळात शिरण्याचा प्रयत्न करतोय त्याला मी शोधून काढणारच. तर इथे आजीला समजलेलं असतं की कबीरने त्याच्या वडिलांची विंटेज कार देऊन टाकली आहे. आजी खूप चिडतात आणि कबीरला बाजूला आणतात. आजी कबीरला म्हणतात, कबीर, आपल्या जखमा विसरू नकोस, त्या ताज्या ठेव आणि तरच तुझ्या बाबांच्या आत्म्याला शांती मिळेल. कान्हाला सुद्धा वाईट वाटत असतं. आपल्या वडिलांची एवढी चांगली कार, त्यांचा जीव असलेली कार आपण देऊन टाकली म्हणून त्याला वाईट वाटतं. तर इथे सरकार एका माणसाला फोन लावते आणि त्याला म्हणते, आता मी जे काही सांगते ना ते नीट ऐका. मला एक कपाट हवं आहे आणि ते कसं हवं आहे ते मी सांगते. सरकार आपल्याला हवं आहे ते कपाट बनवून घेते. थोड्या वेळाने ते कपाट घेऊन काही माणसं घरी येतात आणि सरकारने आधीच स्टाफला फोन करून सांगितलेलं असतं की ते कपाट कुठे ठेवायचं. ते लोक कपाट ठेवत असतात आणि सखी ते बघत असते. त्या कपाटाच्या दरवाजाला त्याच ब्लँकेटचा तुकडा लटकत असतो. सखीला प्रश्न पडतो की हा तुकडा पुन्हा आपल्यासमोर आलाय. सखी ते कपाट कुठून आले हे शोधून काढण्याचा प्रयत्न करणार असते. आता कान्हा सरकारच्या भूतकाळात कसा शिरतोय ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की कान्हा सरकार रूममध्ये असतात. सरकार कान्हाला ओरडते. सरकार म्हणते, कान्हा, विसरतोयस का? तुला कोणी अधिकार दिला नाही विचार करण्याचा. तू फक्त एक बाहुला आहेस, एक पपेट आहेस तू. मी सांगेल ना तसं करायचं. मी उठ म्हटलं की उठायचं, मी बस म्हटलं की बसायचं. स्वतःची अक्कल चालवण्याची जास्त गरज नाही आहे. कान्हा म्हणतो, सरकार प्लीज मला समजून घ्या. अहो, झाला प्रकार अनपेक्षित होता आणि त्यामुळे त्या क्षणी जे सुचलं ना ते मी बोललो. सखी मॅडमने मला प्रपोज केलं आणि काय करावं मला काही कळत नव्हतं म्हणून मी हे बोललो. सरकार म्हणते, अनपेक्षित काय रे त्याच्यामध्ये? सखीने तुला प्रपोज केलंच पाहिजे, हाच तर आपला टार्गेट होता ना. आणि तसं झालं, पण तू तसा वागला नाही. अरे आता मला तुझं वागणं अनपेक्षित वाटते. कान्हा विचारतो, सरकार मी काय केले? सरकार म्हणते, तू काय केलेस? अरे कान्हा, सखीशी तू कसा वागतोयस ना ते मला दिसतंय. गेले काही दिवस तू सखीशी नीट वागत नाही आहे, तिला इग्नोर करतोयस आणि मला प्रश्न विचारतोयस तू काय केलेस? आपल्यातलं डील विसरलायस का तू? हे बघ कान्हा, माझ्या मनाविरुद्ध जायचं नाही. माझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्नसुद्धा करू नको. या सगळ्याचे परिणाम वाईट होतील. माझ्या विरोधात जायची तुला काहीच गरज नाही आहे. कान्हा म्हणतो, सरकार तुमच्या विरोधात मी का जाईन? अहो जरा विचार करा. सखी मॅडम ह्या तुमच्याच मुलगी आहेत. तुम्ही त्यांना एकदम चांगलं ओळखता. तुमचेच गुण आहेत त्यांच्यामध्ये. तुमच्या इतक्या हुशार नाही पण हुशार आहेत. शेवटी तुमच्या मुलगी आहेत ना त्या. सरकार खूप भडकते. सरकार म्हणते, काय लावले तुमची मुलगी? कान्हाला इथे डाऊट येतो. कान्हा म्हणतो, सरकार अहो तर तुमची मुलगी आहेत म्हणून म्हटलं मी. सरकार म्हणते, माहिती आहे मला, 50 वेळा सांगू नकोस मला आणि सारखी आठवण करून देण्याची काही गरज नाही आहे. कान्हा म्हणतो, सरकार अहो तुमचा गैरसमज होतोय. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की अहो सखी मॅडम खूप हुशार आहेत. मी पटकन त्यांना होकार दिला असता ना तर त्यांना प्रश्न पडला असता आणि त्यांनी संशय घेतला असता. पण आता आम्ही जेव्हा काल रूममध्ये गेलो ना तेव्हा त्या म्हणाल्या की त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्या मला कधी डिवोर्ससुद्धा देणार नाही. सरकार खुश होते. सरकार म्हणते, काय? ती म्हणाली स्वतःच्या तोंडाने की डिवोर्स देणार नाही? अरे कान्हा, याचा अर्थ कळतोय का तुला? अरे सखी कधीच माघार घेणार नाही. आता ती कम्प्लिटली तुझ्या प्रेमात बुडाली आहे आणि हे जे काही चालू आहे ना ते आपल्यासाठी एकदम चांगलं आहे. कान्हा म्हणतो, हो सरकार आपल्यासाठी चांगलं आहे, पण हा फार छोटा विजय आहे आपल्यासाठी. हे बघा, सखी मॅडमला माझ्यावरती संशय यायला नको. आपला डाव खूप मोठा आहे. काळजी घेऊन जपून सगळं करायला हवं. सरकार म्हणते, काळजी घ्यायला जपायला माझ्याकडे इतका वेळ नाही आहे. मला लवकरात लवकर प्रॉपर्टी पेपरवर सखीच्या सह्या हव्या आहेत आणि ते तू आणून द्यायचे आहेत. कधी? कान्हा म्हणतो, सरकार मला फक्त थोडे दिवस द्या, मी लवकरात लवकर काम करेन.
सरकार म्हणते, फार दिवस नाही आहेत माझ्याकडे, 5 दिवस. 5 दिवसानंतर माझा बड्डे येतो आहे आणि मला तुझ्याकडून हेच गिफ्ट हवं आहे. प्रॉपर्टी पेपरवर सह्या हवेत. चल आता निघ. कान्हा विचार करत खाली जातो. कान्हा जिन्यावर उभा असतो आणि मनात म्हणतो, इतकी का चिडली ती सरकार? एवढी का भडकली? मी फक्त सखीला तिची मुलगीच म्हणालो. एवढं चिडण्यासारखं काही आहे? मला वाटतंय ना, ही सरकार काहीतरी लपवते. पण त्याआधी खोट्या सहीचं प्रकरण काय आहे ना, ते शोधून काढायलाच हवं. कान्हा थोडी शोधाशोध करतो. सरकारने जेव्हा सही बदलली होती, 22 वर्षांपूर्वी बँकेत जो काही घोटाळा झाला होता, त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला एक नाव दिसतं, ते म्हणजे शिरीष बेर्डे. कान्हा किरणला हे सगळं सांगतो. शिरीष बेर्डे कान्हाला जी माहिती हवी ती द्यायला तयार होतो, पण त्या बदल्यात तो विंटेज कार मागतो आणि कान्हाकडे त्याच्या बाबांची विंटेज कार असते. कान्हा ठरवतो की आपल्या बाबांची ही जुनी आठवण ही कार देऊन टाकायची आणि त्या बदल्यात सरकारची माहिती काढायची. कान्हाने ठरवल्याप्रमाणे थोड्या वेळाने कान्हा शिरीष बेर्डेकडे येतो. तो कारची चावी देतो आणि माहिती विचारतो. शिरीष बेर्डे त्याला जी माहिती आहे ती सगळी कान्हाला देतो. कान्हा ती फाईल चेक करतो आणि त्याला धक्का बसतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.